नमस्कार, मी सुरेश गवळी. किल्ले धारूर शहराला होत असलेला पाणी पुरवठा याविषयी मी आपल्याशी संवाद करत आहे. आपण नगर परिषद किल्ले धारूर यांच्याकडे पाणी पुरवठ्याच्या बाबतीत काही मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने आपली पहिली मागणी होती की धनेगाव ते धारूर जो पाणी पुरवठा योजना आहे त्या योजनेची पाहणी करावी आणि त्यामध्ये दुरुस्ती करावी. ती मान्य झालेली आहे. त्यामध्ये भालगाव आणि सोनीजवळा या ठिकाणी दोन मोटरी असाव्यात. जर एखादी मोटर जळाली तर दुसरी तात्काळ त्या ठिकाणी कार्यान्वित करावी अशी मागणी होती. ती देखील मान्य झालेली आहे. तसेच धनेगाव ते धारूर जे काही वाल आहेत त्या वालची दुरुस्ती करावी अशी एक मागणी होती. ती देखील मान्य झालेली आहे. आणि शेवटी आपण असं सुचवलं होतं की 125 HP ची मोटार ही सोनी जाळवायला पाणबुडी ठेवावी, जेणेकरून त्या ठिकाणी देखील आपल्याला अडचणी निर्माण होणार नाही. त्याबद्दल देखील नगरपालिकेने काम सुरू केलेलं आहे. आणि जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कुंडलिका पाणी पुरवठा योजना ही तात्काळ कार्यान्वित करावी, ज्यामुळे पाणी पुरवठ्याचा प्रश्न पूर्णतः निकाली निघेल. त्यामध्ये देखील नगरपालिकेने या कुंडलिका पाणी पुरवठा योजनेचा संपूर्ण सर्वे करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि आपल्याला तशा प्रकारचं पूर्णतः लेखी दिलेलं आहे. म्हणून आपण येणाऱ्या 20 तारखेला जो हमदा मोर्चा ठेवला होता तो मोर्चा स्थगित करत आहोत. याबाबत मी आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सूचित करत आहे की केवळ मोर्चा काढणं हा आपला उद्देश नसून किल्ले धारूर शहराला योग्य आणि नियमित पाणी पुरवठा व्हावा हेच आपलं ध्येय आहे. आणि त्या ध्येयाकडे आपण हे पहिलं पाऊल पुढे टाकलेलं आहे. त्यामुळे आपण सदरचा मोर्चा स्थगित करत आहोत. हीच माहिती मी आपल्याला या व्हिडिओद्वारे देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप